हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला मी ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, जे की ब्लाऊज आपलं फ्रंट डीप नेक आणि बॅकला बोटनेक असणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्याशी इथे डीप नेक कशाप्रकारे समोरच्या साईडने कट करायचा हे सांगितलेलं आहे. इथे आपला बॅक बोटनेक असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तर काय करायचं आहे, छाती जी असेल आपली, छातीचा चौथा भाग ह्याप्रमाणे आपल्याला इथे घडी टाकून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग इथे माझा 7.5 इंच आहे आणि समोर मी अर्धा इंच लूजिंग दिलेला आहे, कारण का हा आपला बोटनेक ब्लाऊज आहे. आणि समोर तुम्हाला जेवढं केवढं मार्जिन ठेवायचं असेल तुम्ही ठेवायचं आहे. मी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे. आता उंचीचं माप करून घ्यायचं आहे. उंची मी इथे 14 इंच टाकलेली आहे. 13 इंच तयार आहे. 1 इंच त्यामध्ये ॲड करून 14 इंच टाकून घेतलेली आहे. आता शोल्डरचं माप टाकूया आपण. जिथे उंचीची लाईन आहे ना, त्यावरतीच आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. 6.5 इंच शोल्डर आणि 6.25 इंच मुंढा टाकून घ्यायचा आहे. 30 साईजसाठी हे परफेक्ट माप असणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी, कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. 1 इंच टक्ससाठी टाकायचा आहे आणि समोर आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि 2 लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या कोण्यावरून 1 इंच आकार देऊन घ्यायचा आहे. हे आपलं बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे 1 इंच आपल्याला कोण्यापासून आकार देऊन घ्यायचा आहे. आता जेवढी केवढी शोल्डर पट्टी तयार ठेवायची आहे, त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच किंवा पाव इंच ॲड करून आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. इथे 3.5 इंच मी गळारुंदी टाकून घेतलेली आहे आणि गळा लांबी इथे मी 3 इंचाची घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जेवढं केवढं खालच्या साईडने गळा ठेवायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवायचं आहे. मी 3.5 इंच इथे गळारुंदी ठेवलेली आहे आणि गळा लांबी 6 इंच घेतलेली आहे. जास्त डीप असा नेक घेतलेला नाही आहे. आता वरच्या गळ्याला मी 1 लाईन बाहेर जाऊन गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर शोल्डर डाऊन 1/2 इंचाचं घेतलेलं आहे. इथे आपला बोटनेक असल्यामुळे मुंड्याच्या साईडने 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आता मी खालच्या गळ्याचं सेंटर काढून आतमध्ये 2 इंच जाऊन इथे गळ्याला खालचा आकार देऊन घेतलेला आहे. असा गोल असा एकदमच गोल आपला आकार नाही, थोडासा लीफ टाईप आपला इथे असा आकार नसणार आहे. आता हे पूर्ण बॅक पार्टची कटिंग आपली झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता आपल्याला समोरच्या पार्टवरती हे अस्तर जसं तसं सेट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला फोल्डेड साईडने थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे की आपलं हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी जे शिलाईमध्ये जाणार आहे. तुम्ही जेवढं केवढं शिलाईमध्ये घेणार असाल तेवढं तुम्हाला इथे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि त्यावरती बॅक पार्ट जशास तसा ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला खालचं कापड थोडंसं एक्स्ट्राचं लागणार आहे, कारण का समोरच्या साईडने प्रिन्स कट असणार आहे, त्यासाठी कडेने एक्स्ट्राचं घ्यावं लागेल. आता इथे आपल्याला परत मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता जो आतला मुंडा आहे आपला, त्यापासून आपल्याला कोण्यापासून अर्धा इंच एक्स्ट्रा आतमध्ये यायचं आहे आणि जिथं कोना आहे ना, तिथून आपल्याला 1.25 इंचावरती 1 पॉईंट काढून मुंड्याला, समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला परत जेवढी केवढी पाठीमागे आपण शोल्डर पट्टी ठेवली होती ना, तेवढीच आपल्याला इथे ठेवून बाकीची गळारुंदी टाकून घ्यायची आहे. आणि इथे पूर्ण मार्किंग आपल्याला हुकपट्टीची जी एक्स्ट्रा मार्किंग घेतलेली आहे ना, ती सोडूनच करायची आहे. तिला आपल्याला मेजर करायची गरज नाही आहे. आता मी गळा लांबी इथे 5 इंचाची ठेवलेली आहे आणि थोडंसं कोण्यावरून एकदम असा ब्रॉड आकार दिलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आपला इथे कुठेही गळा खालच्या साईडने वगळणार वगैरे नाही. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करायचं आहे.
आता मला इथे थोडंसं समोरच्या साईडने जे समोरचा भाग आहे ना तो थोडासा लांब होऊ नये म्हणून मी थोडंसं वरच्या साईडने कमी करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला प्रिन्स कट तयार करायचा आहे. त्यासाठी मुंड्याच्या साईडने 1 इंच आणि खालच्या साईडने 1.5 इंच अशा पद्धतीने मी मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आणि जिथे कुठे आपला अपेक्स पॉईंट आहे ना तिथे आपल्याला अपेक्स पॉईंट टाकून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने अपेक्स टू अपेक्स टाकून इथे आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. जेवढं केवढं तुम्ही टक्समध्ये वाढवलं असेल तेवढंच तुम्हाला इथे वाढवायचं आहे. आता मी दोन्ही साईडला थोडंसं कमी करून घेतलेलं आहे. हुकपट्टीच्या साईडने मी 1 इंच कमी केली. 1 इंच कमी केल्यानंतर सुद्धा आपला कुठेही काही कपडा खालीवर होणार नाही. एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊज बसणार आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करायचं आहे. जर तुम्हाला समोरच्या साईडने जास्त लांबी हवी नसेल फ्रंट भागची तर तुम्ही ह्या पद्धतीने थोडंसं कमी करून घेऊ शकता. आता ही पूर्ण मार्किंग आपली झालेली आहे. ही मार्किंग जशास तशी आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. कुठे एक्स्ट्राचं वगैरे झालं असेल तर आपल्याला लगेचच कट करायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला पार्ट ठेवून जे मेन फॅब्रिक आहे आपलं त्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मेन फॅब्रिक थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे. जेणेकरून आपण स्टिचिंग करते वेळेस आपल्याला कुठेही अस्तर कमी पडणार नाही. त्यासाठी इथे आपण थोडंसं मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवायचं आहे. बॅक पार्ट आपल्याला काय करायचं आहे, जी फोल्डेड साईड आहे ना त्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे. आणि पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचं आहे. बॅक पार्टची कटिंग इथे आपली करून झालेली आहे. समोरचे पार्टसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच कट करून घ्यायचे आहेत. इथे आपले पूर्ण पार्ट कटिंग करून झालेले आहेत. बाहीची कटिंग मी दाखवलेली नाही कारण का मी बाहीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा नक्की बघू शकता. सर्वात आधी तर इथे आपल्याला बॅक पार्टची स्टिचिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. जो कोणता आपण गळा इथे तयार केलेला आहे ना त्या गळ्याला आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती आपल्याला जे लायनिंगची पीस आहे ना ती ठेवून घ्यायची आहे. आणि जी राईट साईड आहे ना मेन फॅब्रिकची त्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आणि पूर्ण गळा खालच्या साईडने पलटून घेऊन खालच्या साईडने सुद्धा शिलाई करायची आहे. आता जे आपल्याला आतलं एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. शिलाई झाल्यानंतर मधला अस्तर कट करायचा आहे. आणि आतमधली जी आपण स्टिचिंग केलेलं आहे ना त्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, जेणेकरून गळा हा व्यवस्थित पलटेल. आता इथे आपण लगेचच खालच्या साईडने सुद्धा शिलाई करून घेऊया. थोडंसं अर्ध्या इंचाचं मार्जिन कवर करत इथे आपल्याला शिलाई करायची आहे. आणि खालचं जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते लगेचच कट करायचं आहे. त्यावरती सुद्धा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. इथे आपल्याला कुठेही शिलाई कट करायची नाही आहे. जे आपलं एक्स्ट्राचं कापड असेल त्यावरतीच आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. शिलाई कट होऊ द्यायची नाही. आता हे पूर्ण आपल्याला खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. जे कोणी आहेत ना आपल्या गळ्याचे ते व्यवस्थित कशाने तरी कात्रीने वगैरे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे. आणि मगच आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याने तुम्हाला इथे जे आपल्या गळ्याचे कोणी आहेत ते काढून घ्यायचे आहे.
जेणेकरून गळ्याचा आकार हा व्यवस्थित दिसेल. आता जे आपला गळा आहे ना त्यावरती आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. मी खालच्या साईडने दाबटीप देऊन घेतलेली आहे. जी अस्तर आहे ना लायनिंगची पीस त्यावरती दिलेली आहे. तुम्ही जर मेन फॅब्रिक वरून जरी दिलं तरी चालेल. पूर्ण गळ्याला एकदम कडेवरती इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून झाली आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने दाबटीपची शिलाई करून घ्यायची आहे. आता ही शिलाई करून झाली आहे. आपलं जे बाजूने दोन्ही साईडला खुल्या साईड आहे ना ते आपल्याला फ्रंट पार्टवरती मेन फॅब्रिकवरती स्टिच करून कट करून घ्यायचं आहे. मी दोन्ही साईडला सेम प्रोसेस केलेली आहे. आता इथे टक्सची मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. जेवढं केवढं मार्जिन टक्समध्ये घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. वरच्या साईडने लॉक करत इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे आणि खालच्या सुद्धा साईडने लगेच लॉक करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले टक्स हे तुटणार नाहीत. त्यासाठी दोन्ही टक्स सेम ह्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही टक्स टाकून आपले तयार झालेले आहेत. आता मी इथे आता इथे आपल्याला समोरचे पार्ट स्टिचिंगसाठी घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी तर जी प्रिन्स कटची कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आहे. आणि प्रिन्स कटची कटोरी आपल्याला जे उलटी साईड आहे ना मेन फॅब्रिकची त्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करायचं आहे. अशी समोरासमोर ठेवायची आहे आणि पूर्ण उलट्या साईडवरती स्टिचिंग करून घ्यायची आहे. मेन फॅब्रिकला फक्त इथे आपल्याला कटोरी अटॅच करायचं आहे, फक्त एवढंच करायचं आहे. जास्त काही इथे आपल्याला करायचं नाही. आणि आपल्याला इथे थोडंसं कडेने एकदम स्टिचिंग करायचं नाही आहे. थोडंसं कापड आपलं इथे व्यवस्थित सेट व्हावं ह्यासाठी आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही कटोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. आता कटोरीच्या साईड पार्ट जे आहेत ना कटोरीच्या बाजूचे ते आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. हे पूर्ण आपल्याला उलट्या साईडवरतीच ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही मेन फॅब्रिकवरती जशास तसं ठेवलं तरी चालेल. जी राईट साईड आहे ना त्यावरती ठेवून पूर्ण गळ्याला स्टिचिंग करून घेऊन गळा पलटवला तरी चालेल. मी इथे गळ्याला पायपिंग लावणार आहे, त्यासाठी उलट्या साईडवरती ठेवून उलट्या साईडवरती ठेवून स्टिचिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिकवरती हे आपल्याला स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं बाजूला झालं असेल ते लगेचच कट करून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा पार्ट इथे आपला तयार करून झाला आहे. आता हे पूर्ण आपल्याला एकदा चेक करायचं आहे की कुठे खालीवर झालं की नाही आहे. माझं इथे कुठेही खालीवर झालेलं नव्हतं. तुमचं जर एक्स्ट्राचं वगैरे झालं असेल तर ते आत्ताच लगेचच कट करा. नंतर जेव्हा केव्हा पायपिंग लावू आपण तेव्हा ते आपल्याला कट करता येणार नाही आहे. आता हे आपल्याला प्रिन्स कटचा भाग आपल्याला कुठेही खेचायचा नाही. अर्धा इंचचं मार्किंग देऊन इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. खेचल्यावरती हा भाग आपला कुठेतरी कमी जास्त होतो. माझा एकदम परफेक्ट असा भाग बसलेला आहे. तुम्हाला सुद्धा कोणताही पार्ट स्टिच करते वेळेस खेचायचं नाही आहे. ह्या पद्धतीने जास्त न खेचता तुम्हाला अटॅच करून घ्यायचं आहे. मी दोन्ही पार्ट सेम ह्याच पद्धतीने जोडून घेते. दुसरासुद्धा पार्ट आपल्याला खालच्या साईडने प्रिन्स कटची कटोरी ठेवायचा आहे. वरच्या साईडने जो आपला प्रिन्स कटचा बाजूचा भाग आहे ना तो ठेवून अटॅच करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट इथे आपल्याला काय करायचं आहे, अलगद अशा हाताने जोडून घ्यायचं आहे. इथे दोन्ही पार्ट माझे स्टिच करून झालेले आहेत. कुठेही कोणताही पार्ट कमी जास्त झालेला नाही, तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे कुठे आपला भाग कमी जास्त झाला नाही.
आता जी बॅक पार्ट आपण स्टिच केली होती त्यावरती अशा पद्धतीने राईट साईड ठेवून घ्यायची आहे. त्याआधी मी काय करते, आपली जी हुक पट्टी आणि खालच्या साईडनी जी फिनिशिंगची पट्टी द्यायची आहे ना ती लावून घेऊया. फिनिशिंगची पट्टी आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने पलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अटॅच करून खालच्या साईडने पलटायचे आहे आणि थोडीशी आपल्याला इथे खालच्या साईडने कट देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ही व्यवस्थित खालच्या साईडने पलटेल. आणि वरून दाब टीप द्यायची आहे. मग त्यावरून सुद्धा एक टीप देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली टीप देऊन झालेली आहे खालच्या साईडने. सेम दुसऱ्यासुद्धा भागावरती आपल्याला ह्याच पद्धतीने खालच्या साईडला फिनिशिंगची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. इथे दोन्ही आपले अटॅच करायचे आहेत पट्ट्या. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे. आता मी दुसऱ्यासुद्धा भागावरती ह्याच पद्धतीने सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. छोटे छोटे कट द्यायचे आहेत शिलाई झाल्यानंतर. मग वरून शिलाई करायची आहे आणि पट्टीला सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करून वरून एक शिलाई करून घ्यायची आहे. आपली इथे शिलाई करून झालेली आहे. मी रिपीट एक शिलाई करून घेतलेली आहे खालच्या साईडने. सेम आपले करून झालेली आहे शिलाई. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित आहेत का हे बघायचं आहे. कुठेही पार्ट खालीवर झाला नाही की हे पट्टी लावण्याच्या अगोदरच चेक करायचं आहे. हुकपट्टी आणि आयपट्टी लावण्याच्या अगोदरच आपल्याला इथे चेक करायचं आहे. आणि जे कुठे एक्स्ट्राचं वगैरे झाला असेल ते लगेचच कट करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हुकपट्टी आणि आयपट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. मी दोन्ही पट्ट्या इथे लावून तयार केलेल्या आहेत. हुकपट्टीचा आणि आयपट्टीचा व्हिडिओ मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे. आता इथे आपली हुकपट्टी लावून झालेली आहे. आता गळ्याला पायपिंग लावून घेऊया. त्यासाठी मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने गळ्याला पूर्ण पट्टी लावून घेत आहे. इथे माझा धागा निघालेला होता, मी ते लावून घेते. मग आता गळ्याला पट्टी अटॅच करून घेते. जर तुम्हाला पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती मी ते व्हिडिओसुद्धा ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघू शकता. आता इथे डबल फोल्ड करून आपल्याला ही पट्टी लावायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एकदम बारीक अशी पायपिंग तयार करून घ्यायची आहे. पायपिंगला इथे गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट लावायचे आहेत, जेणेकरून पायपिंग ही व्यवस्थित आपली येईल बाहेर. त्यानंतर मग आपल्याला वरून एक छोटीशी एकदम कडेने जिथे आपली खाच आहे ना पायपिंगची त्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्यासुद्धा गळ्याला ह्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. एकदम कडेला आपल्याला इथे शिलाई करायची आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की इथे आपली पायपिंग ही एकसारखी आली पाहिजे, जेणेकरून आपल्या गळ्याला मस्त असा लुक येईल. ह्यासाठी दोन्ही पायपिंग आपल्याला सेम अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. आता इथे पायपिंग लावून आपली झालेली आहे. बघायचं आहे एकदा परत की आपला कोणताही भाग खालीवर झाला की नाही आहे. इथे माझा कोणताही पार्ट खालीवर झालेला नाही. आता जो आपण बॅक पार्ट तयार केला होता ना तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या राईट साईडवरती समोरच्या पार्टची राईट साईड ठेवायची आहे. अशा पद्धतीने उलटी आपल्याला इथे दोन्ही पार्ट ठेवून वरच्या साईडने 1/2 इंचाचं मार्जिन कव्हर करून इथे शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे शोल्डर आपल्याला लगेचच लॉक करून घ्यायचे आहेत, कारण का नंतर आपले शोल्डर हे कधीही निघणार नाही. त्यासाठी इथे आपल्याला लॉकची शिलाई करून घ्यायची आहे. रिपीट शिलाई करायची आहे, जेणेकरून ही शिलाई व्यवस्थित सेट होईल. आणखी एक आपल्याला वरून शिलाई करायची आहे. आता दोनदा इथे शिलाई करून मी घेतलेली आहे. दुसऱ्यासुद्धा भागावरती ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. शोल्डर इथे जर कुठे तुमचा शोल्डर कमी जास्त झाला असेल तर ते आपल्याला इथे जॉईंट केल्यानंतर कट करून टाकायचं आहे. अर्ध्या इंचाचं मार्जिन देऊन इथे आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत.
इथे दुसरं सुद्धा शोल्डर मी त्याचप्रमाणे जोडून घेतलेलं आहे. आता हे शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाही जोडण्यासाठी घ्यायचं आहे. जर शोल्डर आपलं कुठं एक्स्ट्राचा वगैरे झाला असेल तर ते आपल्याला लगेचच कट करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा बाही जोडल तेव्हा आपली बाही ही व्यवस्थित लागेल, कुठेही आपलं शोल्डर कमी जास्त होणार नाही. त्यासाठी आपण बाही जोडण्याच्या अगोदरच दोन्ही साईडचे शोल्डर एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवून जर आपण ब्लाऊज स्टिचिंग केलं तर आपल्या ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येईल. घातल्यावरती सुद्धा आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित बसेल. मी आता दुसऱ्या साईडला सुद्धा बाही त्याच पद्धतीने लावून घेते. एका साईडला बाही लावून घेतलेली आहे आणि बाहीला आता समोरचं जे आपल्याला समोरच्या भागाला कट देऊन बाही जॉईंट करायची आहे ते मी कट लावून घेते आणि सेंटरवरती एक मार्क करून घेतलेला आहे. सेंटर आपल्याला इथे काय करायचं आहे, सेंटरवरती शोल्डर ठेवायचा आहे. शोल्डरच्या सेंटरवरतीच बाही ठेवायची आहे. बाहीचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धा इंचाचं मार्जिन देऊन इथे आपली बाही स्टिच करून घ्यायचं आहे. बाहीला कुठेही जास्त खेचायचं नाही आहे. इथे आपण बाहीला जर जास्त खेचलं तर इथे आपला बाहीचा पार्ट कमी जास्त होतो. त्यासाठी आपल्याला इथे बाही खेचायची नाही आहे. जर कुठे थोडंसं कमी जास्त झालं असेल तर ते आपल्याला इथे लगेचच कट करायचं आहे. माझ्या दोन्ही साईडच्या बाह्या इथे स्टिचिंग करून झालेल्या आहेत. आता आपण फिटिंगला सुरुवात करूयात. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, जे ब्लाऊजची राईट साईड आहे ना त्यावरती दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून खालचा आणि वरचा आपल्याला कडेने शिलाई करून घ्यायचं आहे. एकदम कडेने शिलाई द्यायची आहे. कोणता जर पार्ट कमी जास्त झाला असेल तर आपल्याला तो अगोदरच लगेचच कट करून घ्यायचा आहे आणि साईडला कुठे एक्स्ट्राचा झाला असेल तर ते कट करायचं आहे. मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपलं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग टाकून घ्यायची आहे. साईडने फिटिंग टाकायचं आहे. वरच्या साईडने आपली फिटिंग देऊन झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज उलटी करायचं आहे आणि ब्लाऊजच्या एकदम कडेने शिलाई द्यायची आहे. जी आपण पहिल्या स्टार्टिंगला शिलाई केली होती ना त्याच्याच आपल्याला एकदम कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला फिटिंगची शिलाई टाकायची आहे. इथे वरच्या साईडने टिप लावून घ्यायची आहे आणि आपली फिटिंगची शिलाई टाकून घ्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. पूर्ण आपल्या ब्लाऊजचा लूक तयार झालेला आहे. इथे आपलं पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे.